पुढची बातमी पाहतोय। आज ठाण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। रंगशारदा हॉल या ठिकाणी मनसेचा मेळावा पार पडणार आहे। मुंबईतील जैन मुनी विरुद्ध मनसे वादावर आणि ठाकरे सेनेतील फुटीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज ठाकरे सध्या रंगशारदा सभागृहाकडे रवाना झालेले आहेत। राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधतायत, त्याचसोबत ऑपरेशन टायगर बद्दल प्रामुख्याने ते काय बोलतायत याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर मराठी माणसाचा जो मुद्दा आहे, मराठी भाषिक आणि त्याचबरोबर जैन मुनींचा आणि त्या पांढऱ्या पट्टीचा वाद, या सगळ्याच संदर्भात राज ठाकरे काय बोलतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय, मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरे सेनेच्या खासदार फुटीवर राज ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष असेल। सध्या तरी राज ठाकरे मेळाव्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत असं समजतंय। त्यामुळे राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार आहे। कुणावर निशाणा असेल पाहणं महत्त्वाचं आहे। प्रामुख्याने दोन विषय आहेत, जैन मुनींचा एक विषय आहे आणि त्याचबरोबर ठाकरे सेनेत जी फूट पडतीये ऑपरेशन टायगर संदर्भात राज ठाकरे काय बोलणार याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मुंबईकरांचंही तितकंच लक्ष आहे, कारण मराठी माणूस विरुद्ध जैन मुनी किंवा जैन मुनी विरुद्ध मनसे असा देखील एक वाद आहे। दोन महत्त्वाच्या आत्ताच्या घडीच्या दोन महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत। एक म्हणजे पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल लागणार आहे, तर दुसरीकडे मुंबईतच मनसेचा मेळावा पार पडणार आहे। या दोन्ही घटनांचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुम्हाला देतच राहू। राज ठाकरे काय बोलतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। दोन महत्त्वाचे विषय आहेत, ऑपरेशन टायगर, शिवसेना ठाकरे सेनेत जी फूट पडलेली आहे, काही खासदार बाहेर पडतायत, त्यावर राज ठाकरे काय बोलतायत याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर एकीकडे या निकालाकडे देखील लक्ष आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल तब्बल 20 वर्षांनंतर आज तरी लागतोय का याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। ओमराजे निंबाळकर हे देखील कोर्टात दाखल झालेले आहेत। आम्हाला न्यायदेवतेकडून न्यायाची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।